हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर F7चा जो काही क्वेश्चन पेपर झाली किंवा पेपर झाला त्याची इथे आपण बॅकची रिपीटरची क्वेश्चन पेपर डिस्कस करूया. इंग्लिश मीडियमचे आहे, गणित अध्ययन अध्यापन शास्त्र, 1 मार्क्स क्वेश्चन आणि 7 मार्क्सला तुम्हाला गणित या ठिकाणी विचारलं होतं ते या ठिकाणी डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. त्याच्यामध्ये युनिट ऑफ मेजरमेंट इज इन्क्लूड विच ब्रांच. मेजरमेंट जे आहे ते जॉमेट्री या ब्रँचमध्ये इन्क्लूड असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इफ टू फ्रॅक्शन्स हॅव सेम न्यूमरेटर देन फ्रॅक्शन हॅविंग डॅश डॅश डिनॉमिनेटर इज बिगर. स्मॉलर फ्रॅक्शन जो असतो त्याचा डिनॉमिनेटर काय असतो, बिगर असतो. स्मॉलर याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे when student have to answer the questions according to their understanding they are known as a logical किंवा ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे. ओपन एंडेड किंवा लॉजिकल क्वेश्चन्स जेही लिहिलं असेल ते बघूया. त्यानंतर आहे इन डॅश डॅश स्ट्रक्चर मेथड ऑफ सिलेबस ऑर्डर ऑफ अ डिफिकल्टी ऑफ टॉपिक इन इन्क्रीज अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड. इयत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या जी काही डिफिकल्टी लेवल आहे सिलेबसची ती वाढवली जाते. कशामध्ये? कॉन्क्रीट ज्याला म्हणतो समकेंद्री पद्धतीमध्ये काय करत जातं, वाढवलं जातं. ठीक आहे. कॉन्क्रीट मेथड. नेक्स्ट आहे ट्रू ऑर फॉल्स. टीचिंग मॅक्झिम्स ज्याला आपण तत्वे म्हणतो, जे आपले प्रिन्सिपल्स आहे, फ्रॉम पर्टिक्युलर टू जनरल इज यूज इन इंडक्टिव्ह मेथड. बरोबर आहे. सेल्फ स्टडी डन बाय अ स्टुडंट अंडर द सुपरविजन अँड गायडन्स ऑफ अ टीचर कॉल्ड ॲज अ सुपरवाइज स्टडी. बरोबर आहे. मॅथमॅटिक्स इज अ कॉन्क्रीट सब्जेक्ट. नो, मॅथमॅटिक्स इज अ ॲबस्ट्रॅक्ट. ज्याच्यामधून आपण ॲबस्ट्रॅक्ट करतो ना काहीतरी, ॲबस्ट्रॅक्ट टाईप ऑफ सब्जेक्ट आहे. नंतर आहे इन कन्स्ट्रक्टिव्हिजम टीचिंग अप्रोच रोल ऑफ टीचर्स बिकम फॅसिलिटर. बरोबर आहे. म्हणजे याचं काय असणार आहे? ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. ट्रू फॉल्स ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 60 ते 80 शब्दांमध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅथमॅटिक्स मी तुम्हाला IMP म्हणून दिलेलं होतं. जीन पियाजेची थेरीसुद्धा IMP म्हणून दिलेली होती. ॲक्टिव्हिटीज कोणते जी काही क्रिएटिव्हिटी आहे स्टुडंटमध्ये, क्रिएटिव्हिटी डेव्हलप होण्यासाठी कोणत्या ॲक्टिव्हिटी करू शकतात हे सुद्धा दिलेलं होतं मी IMP म्हणून. पेरिमीटर ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग 54 सेंटीमीटर देन फाइंड आउट द साईड ऑफ लेंथ ऑफ द ट्रायंगल. आता ट्रायंगलला 3 बाजू असतात आपल्याला माहिती आहे. परिमिती म्हणजे काय? ती तिन्ही बाजूंची जी काय बेरीज आहे किंवा तिन्ही बाजू काय सारख्या असतात. मग P इज इक्वल टू 3 इंटू साईड असं करायचं होतं. परिमिट्री आहे 54, तर 3 इकडे आल्यावर याला डिवाइड होईल आणि 18 म्हणजे याचं आन्सर येणार होतं 18 सेंटीमीटर. अशा प्रकारे याचं आन्सर येणार होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडक्टिव्ह मेथड जनरलाइज एनी मॅथमॅटिकल फॉर्म्युलानी इंडक्टिव्ह मेथड जनरलाइज करायची होती. त्यानंतर आहे राईट हाऊ विल यू टीच एनी वन टॉपिक ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट इन फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्ड युझिंग डेमॉन्स्ट्रेशन मेथडनी तुम्ही कोणताही एखादा सब्जेक्ट टीच करायचा आहे. त्यानंतर आहे एनी 3 प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअरच्या प्रॉपर्टी लिहायच्या होत्या आणि एनी 3 पार्ट ऑफ सर्कलचे लिहायचं होतं. त्यानंतर आहे एक्सप्लेन विथ एक्झाम्पल इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲसोबेलची थेरी विचारली होती. याला ऑर क्वेश्चन्स दिलेला होता. स्ट्रक्चर ऑफ ब्रांच ऑफ अरिथमॅटिक इन मॅथमॅटिक्स फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्डचं होतं. त्यानंतर इथे एक चार्ट दिला होता. त्याच्यानुसार तुम्हाला जे काही 2 इंटू 32 असं करून जे आहे त्याचं आन्सर येत होतं. आय थिंक याचं आन्सर येतं 1211 असं टोटल बिल तुमचं होणार होतं. डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचं होतं. त्यानंतर आहे कॉन्स्ट्रक्टिव्हिजम लेसन जो आहे लेसन प्लॅन तयार करायचा होता किंवा ॲन्युअल प्लॅनिंगचं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर होती. आय होप की तुम्हाला पेपर चांगला गेलेला असेल. जर काही अडचण असेल, क्वेश्चन पेपर असतील तर त्या तुम्ही मला सेंड करा, मी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगते. ठीक आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.